जर तुम्हाला धाप लागत असेल, छातीत दुखत असेल, छाती घट्ट झाल्यासारखे वाटत असेल, खूप दिवसापासून कोरडा खोकला असेल आणि श्वास सोडत असताना एकदम घरघर आवाज येत असेल, तर मित्रांनो तुम्हाला अस्थमा म्हणजे दमा हा आजार असू शकतो. अस्थमा या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर ऑथेंटिक माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर. माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि सुपर स्पेशलायझेशन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक नर्सिंग. मित्रांनो, आपल्या घेऊनचं भरारी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अस्थमा म्हणजे दमा या आजाराबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि हा आजार होतो कसा, याची काय काय कारणे आहेत, त्याची चिन्हे, लक्षणे, तपासण्या, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय अशी महत्त्वाची माहिती मिळेल, जेणेकरून तुम्ही या आजाराला प्रतिबंध कसा करू शकता किंवा आजार झाल्यावर आपण काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे अशी सविस्तर माहिती मिळेल. चला तर आज आपण बघूयात अस्थमा म्हणजे दमा या आजाराबद्दल सविस्तर माहिती. अस्थमा किंवा दमा हा एक श्वसन मार्गाचा आजार आहे. श्वसन मार्ग म्हणजे नाक, घसा आणि श्वसन नलिका आणि फुफ्फुस ह्याच्यामध्ये जर कुठे इन्फेक्शन झालेलं असेल तर तिथे एकदम स्पॅझम्स येतं. स्पॅझम्स आल्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो आणि तिकडे स्पॅझम्स आल्यामुळे पेशंट एकदम कोरडा खोकला येणे असे विविध चिन्हे लक्षणे दिसतात. त्यालाच दमा असं बोलतात. अस्थमा याला रिॲक्टिव्ह एअरवे डिसीज असंही बोलतात. आता आपण पाहूयात अस्थमा होण्याची काय काय कारणे आहेत किंवा काय काय संभाव्य धोके आहेत. अस्थमा किंवा दमा हा एक अनुवंशिक आजार आहे. सपोज एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला दमा हा आजार आहे तर तो पुढील जनरेशनमध्ये येणाऱ्या लोकांना म्हणजे पुढील पिढीमधील लोकांना दमा होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून याला इनहेरिटेड डिसऑर्डर असंही बोलतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. जर वातावरणामध्ये एखाद्या व्यक्तीला बॅक्टेरिया, व्हायरसेसचं इन्फेक्शन झालेलं असेल किंवा कशाचं कुठल्या पदार्थाचं किंवा कशाचंही जर इन्फेक्शन असेल किंवा ॲलर्जी असेल, पोल्युटंट्स असेल, कुठला पदार्थ, इंजेक्शन, कशाची ॲलर्जी असेल, जर तो व्यक्ती त्या ॲलर्जंटच्या जर कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याला मग दमा हा आजार होण्याची जास्त शक्यता असू शकते. त्यासोबतच एखाद्या व्यक्तीला खूप स्ट्रेस असेल आणि जर काही टेन्शन असेल त्यामुळेही दमा आजार होण्याची जास्त शक्यता असू शकते. एक्झरसाइज किंवा चेंजेस इन टेम्परेचर किंवा जर वातावरणामध्ये काही बदल झालेला असेल तर अशा कारणांमुळेही दमा आजार होण्याची शक्यता असू शकते. ॲस्पिरिन या औषधाची ॲलर्जी असणाऱ्या लोकांनाही दमा होण्याची जास्त शक्यता असते. आपण बघूयात अस्थमा किंवा दमा झालेल्या रुग्णांना किंवा व्यक्तींना काय काय चिन्हे, लक्षणे दिसतात. दमा झालेल्या रुग्णांना खोलवर श्वास घ्यायला खूप त्रास होतो आणि त्यांचे एवढं श्वास घ्यायला त्रास होतो की त्यांची एकदम नाकपुडी अशी फुगलेली राहते. त्याला नेझल फ्लेअरिंग असं बोलतात. अशा प्रकारचे चिन्ह, लक्षणं दिसतात अशा रुग्णांमध्ये. पर स्लीप ब्रिदिंग हे एक महत्त्वाचं साइन अँड सिम्पटम्स आहे अस्थमा या पेशंटमध्ये. म्हणजेच खोलवर श्वास घेताना त्रास होतो म्हणून असा रुग्ण एकदम असं ओपन करून श्वास घ्यायला लागतो, त्याला पर स्लीप ब्रिदिंग असं बोलतात. खोलवर श्वास घ्यायला त्रास होतो म्हणजे पेशंटच्या शरीरामध्ये गरजेपेक्षा कमी ऑक्सिजनचं लेवल असतं. त्याच्यामुळे सायनोसिस म्हणजे हाताची, नखांची बोटं एकदम निळी व्हायला लागतात आणि आपली स्किन पण निळी व्हायला लागते. जर ऑक्सिजनचं प्रमाण खूपच कमी असेल तर अशा प्रकारची चिन्हे, लक्षणे दिसून येतात. परंतु सायनोसिस हे एकदम लेट दिसणारं साइन अँड सिम्पटम्स आहे. श्वास सोडत असताना एकदम घरघर असा आवाज येणे आणि ब्रॉन्कोस्पॅझम लीड टू ऑलमोस्ट कंटिन्युअस कपिंग. जर श्वसन मार्गामध्ये स्पॅझम्स आल्यामुळे कंटिन्युअस कोरडा खोकला येणे हे महत्त्वाचं साइन अँड सिम्पटम्स आहे. पेशंटची छाती एकदम अशी घट्ट आवळल्यासारखे वाटते, छातीत दुखते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. पेशंट एकदम घाबरून जातो, अँझायटी असते. दमा झालेल्या रुग्णांना रात्रीच्या वेळेस जास्त श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून ते उठून बसतात आणि त्यांची झोपमोड होते आणि त्याला एकदम इरिटॅबिलिटी, अँझायटी, स्वेटिंग होते. अशा प्रकारची चिन्हे, लक्षणे जर दिसून येत असेल तर लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. आणि जर हॉस्पिटलमध्ये जर घेऊन जाण्याची वेळ नसेल त्यावेळेस तर त्यांना एकदम फावलस पोझिशन देणे, म्हणजे असं थोडंसं श्वास घ्यायला त्रास कमी होईल अशा प्रकारची पोझिशन देऊन त्यांना व्यवस्थित श्वसन मार्ग आणि रेस्पिरेटरी फंक्शन करून घेणं खूप गरजेचं आहे. आता पण पाहूयात दमा या आजारामध्ये काय काय तपासण्या करतात. जेव्हा एखादा दमाचा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तेव्हा डॉक्टर त्यांची डिटेल हिस्ट्री घेतात, फिजिकल एक्झामिनेशन घेतात. कुठल्या प्रकारची ॲलर्जी आहे का, कुठे इन्फेक्शन झालेलं आहे का, बॅक्टेरिया, व्हायरसेस इन्फेक्शन झालेलं आहे का किंवा कुठे तुम्ही बाहेरगावी गेलेले होते का, अशा प्रकारची हिस्ट्री घेतात, जेणेकरून त्यांना सविस्तर माहिती मिळेल आणि अस्थमा या आजाराचं डायग्नोसिस करायला मदत मिळेल. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये सर्व व्हायटल्स चेक करतात, टेम्परेचर, पल्स, BP, रेस्पिरेशन, सॅच्युरेशन आणि त्यांना एकदम स्पायरोमेट्रिक नावाची तपासणी आहे. ती स्पायरोमेट्रीने हे अस्थमा आजाराचं रूल आउट करून डायग्नोसिस करतात. ABG ॲनालिसिस करण्याची गरज पडू शकते. ABG ॲनालिसिसमध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड ह्यांची लेवल चेक करतात आणि त्यानंतर चेस्ट एक्सरे, CT स्कॅन अशी सर्व तपासणी करून अस्थमा या आजाराचं डायग्नोसिस करतात. अस्थमा या आजारामध्ये विझिंग वाईल एक्सपिरेशन हे सर्वात महत्त्वाचं साइन अँड सिम्पटम्स आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती जर श्वास सोडत असेल तेव्हा घरघर असा आवाज येणे हा एक महत्त्वाचा सिम्पटम्स आहे.
त्याच्यामुळे हे सिम्पटम्स आणखीन बऱ्याच आजारांमध्ये दिसून येतं. म्हणजेच GERD, हार्ट फेल्युअर, ब्रॉन्कायटिस, लंग ट्यूमर्स या सर्व आजारांमध्ये श्वास सोडत असताना घरघर असा आवाज येतो. म्हणून या सर्व आजारांमध्ये हे साइन अँड सिम्पटम दिसून येतं. म्हणून ते कन्फर्म करणं गरजेचं आहे. अस्थमा आजार आहे किंवा दुसरा वेगळा आजार आहे. अस्थमा हा आजार असेल तर त्यानुसार त्याची ट्रीटमेंट सुरू करण्याची गरज पडू शकते. अस्थमा या आजाराची ट्रीटमेंट त्याच्या चिन्ह लक्षणांवरती ठरत असते. म्हणजे चिन्ह लक्षणं किती सिव्हिअर आहेत आणि कधीपासून त्रास आहे, पेशंटचं वय काय आहे, या सर्व गोष्टींवरती त्याची ट्रीटमेंट ठरत असते. मग त्या सिव्हिरिटीनुसार ट्रीटमेंट लगेच सुरू करणं गरजेचं आहे. अस्थमा या आजाराचा उपचाराच्या पाठीमागे एक उद्देश असतो. तो म्हणजे एखादा आजार ॲक्यूट फेजमध्ये असेल तर तो क्रोनिक होणार नाही, म्हणजे त्याचे कॉम्प्लिकेशन वाढणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. आणि त्याचे चिन्ह लक्षणं कमी करणं, सिव्हिअर चिन्ह लक्षणं एकदम कमी करणं, सबसाईड करणं खूप गरजेचं आहे. श्वास घ्यायला त्रास होतो ते कमी करणं आणि त्याची नॉर्मल रेंज, ऑक्सिजनची नॉर्मल रेंज ठेवणं, पेशंटचे सर्व सिम्पटम्स कमी करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. अशा रुग्णांना फावलस पोझिशन देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं रेस्पिरेशन हे फंक्शन प्रॉपर होईल. श्वास घ्यायला आणि श्वास सोडायला त्रास होणार नाही. त्याची अँझायटी कमी करणं गरजेचं आहे. स्वेटिंग कमी करणं गरजेचं आहे. इरिटॅबिलिटी अशी सर्व सिम्पटम्स कमी करणं गरजेचं आहे, जेणेकरून पेशंटची कंडिशन सुधारेल आणि त्याचं आरोग्य व्यवस्थित राहील. या आजाराचं सर्वात महत्त्वाचं एकदम प्रतिबंधात्मक उपाय असा आहे, हा आजाराची सुरुवात झाल्याबरोबर लगेच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, जेणेकरून या आजाराचं कॉम्प्लिकेशन वाढणार नाहीत आणि तो स्टेटस ॲस्थमॅटिकस या कंडिशनमध्ये जाणार नाही. म्हणजे स्टेटस ॲस्थमॅटिकस ही कंडिशन अशी असते, त्यामध्ये कंटिन्यूस ब्रॉन्कल स्पॅझम्स येतात आणि पेशंटला स्पॅझम्स आल्यामुळे कधी पण झटक्यामध्ये पेशंटची डेथ होऊ शकते. म्हणून ती सिच्युएशन येऊ नये म्हणून या आजाराची लागण झाल्याबरोबरच म्हणजे आपल्याला कुठलीही चिन्ह लक्षणे दिसत असल्यास लगेचच ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे. अस्थमा झालेल्या रुग्णांना छातीमध्ये कफ झालेला असतो, ते एकदम थुंकी घट्ट झालेलं असते छातीमध्ये. तो त्रास कमी करायचा असेल तर स्टिरॉइड्स मेडिसिन देतात डॉक्टर, इनहालेशन देतात, म्हणजे वाफ द्यायचं मेडिसिन देतात. त्या वाफ देऊन ते थुंकी पातळ होते आणि ते सिक्रिशनद्वारे नाकाद्वारे तोंडाद्वारे बाहेर पडते. त्याच्यामुळे पेशंटला श्वास घ्यायचा त्रास कमी होतो आणि व्यवस्थित श्वसन मार्ग चालतो. अस्थमा झालेल्या रुग्णांना प्रॉपर मेडिसिन देणं खूप गरजेचं आहे. अशा रुग्णांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झालेलं असतं, त्याच्यामुळे इन्फेक्शन कमी करण्यासाठी डॉक्टर्स अँटीबायोटिक देतात, अँटीएमिटिक्स देतात. उलटी कमी होण्यासाठी ते मेडिसिन दिली जातात. आणि त्यांची जर शुगर लेवल कमी झालेली असेल तर ते मॅनेज करण्यासाठी IV फ्लूइडद्वारे ते शुगर आपण चढवू शकतो. अशा प्रकारे पेशंटला जर काही चिन्ह लक्षण दिसत असतील तर लगेच डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे आणि ते वाफ घेतलेल्या जी काही ऑर्डर दिली आहे डॉक्टरांनी ते व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. अस्थमा झालेल्या रुग्णांना मेडिसिन बरोबरच ऑक्सिजन देण्याची गरज पडू शकते. म्हणजे पेशंटचे सिम्पटम्स किती सिव्हिअर आहे त्याच्यानुसार ऑक्सिजनची गरज पडू शकते. पेशंटचं वय किती आहे आणि कधीपासून या आजाराची सुरुवात आहे, पेशंटच्या ह्या सर्व सिच्युएशन लक्षात घेता त्याची ट्रीटमेंटची स्ट्रॅटेजी ठरत असते. मित्रांनो, आता आपण बघूयात अस्थमा किंवा दमा या आजाराचा प्रतिबंध आपण कसा करू शकतो. जर एखाद्या रुग्णाला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल, एखाद्या मेडिसिन, एखादा फळ, फूल, कशाची ॲलर्जी असेल तर ते ॲलर्जंट प्रोडक्ट आपण अवॉइड करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण अस्थमासारखे एकदम सिव्हिअर आजार आपण टाळू शकतो. जर आपण सिगारेट स्मोकिंग करत असाल तर ते आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे, म्हणून ते लगेचच थांबवणं गरजेचं आहे. मित्रांनो, अस्थमा आजार एखाद्या सेकंड हँड स्मोकरलाही होऊ शकतो. म्हणजे सपोज एखादा व्यक्ती स्मोकिंग करत आहे आणि आपण त्याच्याजवळ बसलेलो आहे आणि ते सोडत असलेला धूर आपल्या जर शरीरामध्ये गेला, श्वसन मार्गामार्फत, जर श्वसन नलिकेमार्फत आपल्या शरीरात गेला तर ते आपल्यालाही त्याची चिन्ह लक्षणे दिसून येतात. आणि कॅन्सर होण्यासाठी स्मोकिंग हे सर्वात महत्त्वाचं पॉझिटिव्ह फॅक्टर आहे, म्हणून ते लगेचच बंद करणं अत्यंत गरजेचं आहे. अस्थमा झालेल्या रुग्णांनी सडन वेदर चेंज करणं खूप हानिकारक आहे. म्हणजे सडन वेगवेगळ्या वातावरणामध्ये फिरायला जाणं किंवा सडन आपलं वातावरण चेंज होत असेल तर त्याच्यामुळे अस्थमा असणाऱ्या रुग्णांना चिन्ह लक्षणं एकदम सिव्हिअर होऊ शकतात. आणि कोणाला जर ॲलर्जी असेल तर ॲलर्जंट आपण त्या पदार्थापासून, त्या प्रोडक्टपासून दूर राहणं गरजेचं आहे. आपलं घर एकदम स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि अन्न हे सर्वात महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला अस्थमा आणि बरेच आजारांपासून आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो. जर आपल्याला सर्दी, खोकला किंवा श्वसनाचे कुठलेही आजार झालेले असतील तर त्याचं लगेच ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्या आजाराची सिव्हिरिटी वाढणार नाही आणि कॉम्प्लिकेशनमध्ये तो व्यक्ती किंवा तो रुग्ण जाणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला दमा हा आजार असेल तर त्यांचा श्वसनाचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी व्यवस्थित त्यांना फावलस पोझिशन देणं गरजेचं आहे. प्रॉपर पोझिशन देऊन त्यांचं रेस्पिरेटरी फंक्शन व्यवस्थित होईल याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना व्यवस्थित आहार, झोप आणि स्ट्रेस न देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांना अस्थमा या आजाराचं सिव्हिअर कंडिशन होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. जर एखाद्या अस्थमा पेशंटचं जर थुंकीतून बडके पडत असतील
किंवा रक्त जात असेल तर लगेचच डॉक्टरांना सांगणं गरजेचं आहे. आणि आपण जर घरी राहत असाल तर ते थुंकीचं व्यवस्थित निर्जंतुकीकरण ते विल्हेवाट लावणं गरजेचं आहे, जेणेकरून दुसऱ्या व्यक्तींना त्याचा एक इन्फेक्शन होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर कुठल्याही आजाराचा प्रतिबंध जर आपण केलं नाही किंवा जर आजाराची सुरुवात झाली, आपण ट्रीटमेंट व्यवस्थित केली नाही किंवा लवकर ट्रीटमेंट केली नाही, तर तो आजार वाढतो आणि तो आजार बळावतो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन दिसून येतात. तर या अस्थमा आजारामध्ये काय काय कॉम्प्लिकेशन दिसून येतात ते आपण बघूयात. जर आपण अस्थमा आजाराची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली नाही तर त्या पेशंटला रेस्पिरेटरी फेल्युअर होऊ शकतं, निमोनिया होऊ शकतो, ॲटेलेक्टॅसिस, डिहायड्रेशन आणि हायपोक्झिमिया अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन दिसून येतात. जर आपल्याला कॉम्प्लिकेशनमध्ये जायचं नसेल किंवा कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर कुठल्याही आजाराची सुरुवात झाल्याबरोबर लगेचच त्याची ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. अशा अनेक आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या घेऊनच भरारी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला आरोग्य, आहार आणि अनेक आजारांबद्दल माहिती मिळेल आणि फिटनेसबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती आपण या चॅनलद्वारे देत आहोत. आपल्या घेऊनच भरारी या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये आपण आतापर्यंत TB, डायबिटीज, हार्ट अटॅक होण्याची काय काय कारणे आहेत, त्याची चिन्ह लक्षणे, वजन कसं कमी करायचं आणि पॅरालिसिस, झटके येणे असे अनेक विविध आजारांबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण ते आपल्या चॅनलला व्हिजिट करून विविध आजारांबद्दल माहिती मिळवा आणि आपले आरोग्य व्यवस्थित सांभाळून आपली व्यवस्थित आयुष्य जगा हीच आमची अपेक्षा आहे.